त्यांच्या फ्लॅटचा पत्ता आहे माझ्याकडे, तिथे जाऊन काही माहिती मिळते का बघू, अभि बोलला. चालेल, बाहेर टॅक्सी आहेत, लवकर पोहोचू. महेशने टॅक्सी थांबवली. दोघे आत बसले आणि अभिने टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता देत म्हटलं, इस ॲड्रेस पे जाना है. टॅक्सी ड्रायव्हरने दोघांकडे एक नजर टाकली. आप नए हो क्या इधर? क्यों, क्या बात है? अरे साहब, वो सामने बिल्डिंग दिख रही है, वह का ॲड्रेस है ए? दोघेही टॅक्सीमधून उतरले. त्याने दाखवलेल्या बिल्डिंगमध्ये आले. बाहेर वॉचमनकडे विचारपूस केली. बरोबर पत्ता होता. कोमलचा फोटो ओळखला त्याने. त्याच्याकडे असलेल्या एंट्री लिस्टमध्ये शुक्रवार किंवा शनिवारी बिल्डिंगमध्ये आलेल्या व्यक्तींमध्ये कोमलचं नाव नव्हतं. वॉचमनची कसून चौकशी केली दोघांनी. शिवाय संपूर्ण बिल्डिंगमध्ये विचारणा केली. कोमल आलीच नव्हती. कसं शक्य आहे? मग ती गेली कुठे? कदाचित डायरेक्ट तिच्या ऑफिसमध्ये गेली असेल. तिथे जाऊन बघू. ऑफिसमध्ये पोचलो तेव्हा उत्तर तेच होतं. कोमल तिथेही पोचली नव्हती. काहीतरी गडबड आहे महेश. हो रे. महेश आणि अभिषेक एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. हे बघ, कोमल मुंबईवरून निघाली रात्री 10:30 वाजता. साधारण 1.5 तास लागतो बंगलोरला पोहोचायला. तशी ती आलीही 12 वाजता. फ्लॅट तर इथेच आहे, 10 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्स. आणि एवढ्या रात्री ती ऑफिसला जाणे शक्य नाही. तरीसुद्धा एअरपोर्टपासून ऑफिस चालत गेला तरी 20 मिनिटे आणि फ्लॅटपासून 10 मिनिट. महेश बोलला. म्हणजेच एअरपोर्ट ते फ्लॅट या अंतरातच काहीतरी झालं आहे, अभि बोलला. मला नाही वाटत तसं काही झालं असेल. एवढ्याशा अंतरात कसं काय शक्य होईल? शिवाय एअरपोर्ट आहे, गजबज तर असणारच. तिच्याकडे सामान होते. इकडून किडनॅप शक्य नाही. दोघे विचार करत बसले आणि बंगलोर पोलीस स्टेशनमध्ये कोमल हरवल्याची तक्रार नोंदवून ते मुंबईला आले. पुढचा दिवस महेश त्याच्या लॅबमध्ये गेला. अभि पोलीस स्टेशनमध्ये त्याच केसचा विचार करत होता. दुपारी महेशला अभिने कॉल लावला. काम नसेल तर लवकर इकडे ये. महेशने त्याचं काम संपवलं आणि त्याला आला अभिला भेटायला. काय रे, एवढ्या अर्जंट बोलावलंस? आधी खाली बस, मग सांगतो. महेश खुर्चीवर बसला. कोमलच्या मोबाईल फोनचे डिटेल्स आले आहेत, अभि बोलला आणि त्याचा फोन वाजला पलीकडून. मिस्टर सावंत बोलत होते. हॅलो इन्स्पेक्टर अभिषेक, काही कळलं का माझ्या मुलीबद्दल? नाही अजून. प्रयत्न चालू आहेत आमचे. हो, पण जरा लवकर. हां, काळजी वाटते मला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सांगतो तुम्हाला काही कळलं तर, म्हणत अभिने कॉल कट केला. एवढी काळजी वाटते ना, मग कशाला पाठवायचं मुलीला? स्वतः जायचे ना, अभि नाराज स्वरात बोलला. तो कसा जाईल? पकडला नाही जाणार का? अरे, तुला काय राग आहे त्यांचा? आणि त्यांना कोण कशाला पकडेल? अभि बोलला. तुला सांगितलंच नाही ना, सांगतो. या सावंतचा कसला बिझनेस आहे माहीत आहे का तुला? हो, इम्पोर्ट एक्सपोर्टचा. त्यात काय? बंगलोरला याच्यावर केस चालू आहे स्मगलिंगची. हे माहीत आहे तुला? महेश म्हणाला. तसा अभिला आश्चर्याचा धक्का बसला. हे तुला कोणी सांगितलं? वर्षापूर्वी मी बंगलोरला गेलेलो, माहीत आहे ना, एका केससाठी. तेव्हा याची न्यूज होती तिथं. केससुद्धा चालू आहे. मला वाटते म्हणून याने मुद्दाम मुलीला त्या ऑफिसला पाठवलं असेल. किती लोक मागं आहेत त्याच्या, भित्रा साला. नाहीतर त्या कोमलला याचं काहीतरी कळलं असेल म्हणून यानेच तिला गायब केलं असेल. महेश बोलला. चल रे, असं असतं तर त्याने मला कशाला बोलवलं असतं? तक्रार नोंदवली नसती. त्यांनाच माहिती आहे की कोमल हरवली होती ते. असेल तसं. बरं, मला का बोलवलं? अरे बघ, विसरलो. हे बघ जरा विचित्र वाटते. शेवटचा कॉल मी पाहिला तेव्हा तुला बोलवलं मी. तो शेवटचा नंबर बघ आणि वेळ बघ. महेशसुद्धा ते पेपर वाचता वाचता विचारात पडला. कोणाचा नंबर आहे हा माहीत आहे का? सोलापूर रेल्वे पोलिसांचा. व्हॉट? हे कसं शक्य आहे? मलाही विचित्र वाटतं ते. म्हणून रात्रीच मी तिथल्या एका अधिकारीला बोलवून घेतलं आहे. तो निघाला कालच. एवढ्यात येईल. तो आला की कळेल नक्की काय आहे ते, अभि बोलला. आणखी एक कर अभि. तिचा मोबाईल ट्रॅक कर, म्हणजे खरं काय ते कळेल. हो, ते लक्षात नाही आलं माझ्या. आणि लगेच त्याने तिचा मोबाईल ट्रॅक करायला सांगितलं. अर्ध्या तासांनी सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आले. नमस्कार सर, मी इन्स्पेक्टर कदम.
तुमच्याबरोबर बोलणं झालं माझं. हो हो बसा. हं. हा नंबर तुमच्याच पोलीस स्टेशनचा आहे ना? त्यांनी नंबर चेक केला. हो सर, आमचाच आहे. ओके. कोमल सावंतच्या मोबाईलवर तुम्ही कॉल केला होता ना? मीन्स काही कळले नाही मला. महेशने त्यांना कोमलचा फोटो दाखवला. या होय, आत्ता आठवलं. हो, यांना मीच फोन लावला होता. तुमची कशी ओळख कोमल सावंतशी? ओळख कशी असेल? त्यांना तर पहिल्यांदा बघितलं मी त्या दिवशी. मग फोन वगैरे काय? अहो या मॅडम, त्यांची बॅग राहिली ट्रेनमध्ये म्हणून तक्रार घेऊन आल्या होत्या. काय अभि उडालाच? सविस्तर सांगा जरा, महेश बोलला. शनिवारी माझीच ड्युटी होती आणि या मॅडम आलेल्या तक्रार घेऊन. नक्की याच होत्या? हो 100%. किती वाजता आल्या होत्या? साधारण 10 वाजता. सकाळी त्यांची बॅग राहिली ट्रेनमध्ये आणि त्या ट्रेनबरोबर बॅग पण गेली. मग यांची तक्रार लिहून घेतली आणि त्या कुठे गेल्या त्यानंतर? ते माहीत नाही हां, पण बंगलोरचा पत्ता दिला आहे त्यांनी. सामान भेटलं की त्या पत्त्यावर पाठवा असं म्हणाल्या. मग तुम्ही कशाला फोन केलेला त्यांना? असंच मिस कॉल केलेला. त्या तेव्हा होत्या पोलीस स्टेशनमध्येच. नंबर बरोबर आहे का ते बघण्यासाठी मिस कॉल केलेला. दोघेही विचार करू लागले. साधारण किती वेळ लागतो सोलापूर ते मुंबई? तुम्हाला किती वेळ लागला? 10 तास पकडून चला. तुम्ही मला रात्री फोन केलात तेव्हाच निघालो मी. ठीक आहे. कोमल सावंत तिथे सकाळी 10 वाजता पोहोचल्या होत्या. मग मुंबईवरून कोणती गाडी आहे? आहे रात्री 11:30ची एक गाडी आहे. ती 9 ते 10 दरम्यान सोलापूरला येते आणि पुढे बंगलोरसाठी निघते. या गाडीचं तिकीट मिळते लगेच. हो, आता कुठे सुट्ट्याचा टाईम आहे. शिवाय हीच शेवटची गाडी आहे रात्रीची. त्यामुळे जास्त कोणी नसते या गाडीला. तिकीट ना लोकल ट्रेन सारखंच मिळते या काळात. अभिने सगळं नीट ऐकून घेतलं. बरं, ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता. पुन्हा काही वाटलं तर बोलवू आम्ही. थँक्स सर, येतो मी म्हणत ते निघून गेले. महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलचं लोकेशन मिळालं. अभिषेक सर, जरा मुश्किलीनेच भेटलं त्या मोबाईलचं लोकेशन. मोबाईल बंद आहे बहुधा. शेवटचा तो शनिवारी यूज झाला होता, त्यानंतर स्विच ऑफ. त्याने माहिती पुरवली. शनिवारी किती वाजता आणि लोकेशन काय आहे? शनिवारी रात्री साधारण 11:15 ते 11:30च्या दरम्यान. त्यानंतर स्विच ऑफ आणि लोकेशन आहे गोवा एअरपोर्ट. आता तर अभि वेडाच होणार होता. तू नक्की याच मोबाईलचं लोकेशन काढलंस ना? बघ जरा. सोलापूरच्या आसपास असेल लोकेशन. नाही सर, तो मोबाईल शेवटी गोवा एअरपोर्टलाच होता. लास्ट लोकेशन तेच आहे. आर यू शुअर? ॲब्सोल्युटली शुअर सर. माणूस चुका करतो, मशीन्स नाही. तेच लास्ट लोकेशन आहे. थँक्स म्हणत अभि आणि महेश पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आले. दोघांनाही काही कळत नव्हतं. महेश बोलला खूप वेळाने, ओके. मला वाटते पुन्हा एकदा उजळणी करूया. अभिने होकारार्थी मान हलवली. कोमल सावंत शुक्रवारी रात्री 7 वाजता मुंबई एअरपोर्टला निघाली कारने. ती 8 वाजता तिथे पोचली. म्हणजे ड्रायव्हर खरं बोलत आहे. रात्री 10:30ची फ्लाईट. वेळेवर टेक ऑफ. पॅसेंजर लिस्टमध्ये कोमलचं नाव होतं. 12 वाजता फ्लाईट बंगलोरला पोचली. वेळेवर. अगदी उतरणाऱ्या प्रवाशांच्या लिस्टमध्ये पुन्हा कोमलचं नाव. म्हणजेच ती बंगलोरला पोहोचली होती. राईट, महेश म्हणाला. अरे पण 10 मिनिटावर फ्लाईट तिचा आणि ती गायब. अभि बोलला.
हो, पुढे तुला मोबाईल कंपनीच्या कॉलची लिस्ट मिळाली. त्यात शेवटचा कॉल सोलापूर रेल्वे पोलिसांचा. त्यांच्या म्हणण्यानुसार कोमल स्वतः तिथे गेली होती तक्रार नोंदवण्यासाठी. साधारण सकाळी 10 वाजता. त्यानंतर आता मोबाईल ट्रॅक केला तर कळलं लास्ट लोकेशन होतं गोवा एअरपोर्ट. 24 तासात 3 वेगवेगळी लोकेशन्स. महेश बोलला. तेच तर, एकच व्यक्ती 24 तासाच्या आत 3 वेगवेगळ्या ठिकाणी कसं शक्य आहे हे? शिवाय तिच्यासोबत सामान. एवढ्या जलद प्रवास करणं जवळपास इम्पॉसिबल. असं कसं म्हणू शकतोस तू अबी? महेश म्हणाला. जरा विचार कर. कोमलला जायचे होते बेंगलोरला ऑफिससाठी आणि लग्नाचं सामान जे तिने बॅगमध्ये भरलं होतं त्यासाठी. बरं, ती पोहोचली वेळेत. मग मला सांग, ती सोलापूर रेल्वे स्टेशनला काय करत होती? त्या ऑफिसरने तर तिचा फोटोसुद्धा ओळखला. एक व्यक्ती विमानाने पहिली बेंगलोरला गेली, पुन्हा तीच व्यक्ती सोलापूरला, तेही ट्रेनने. कशी काय जाऊ शकते? त्यात कोमल बंगलोरच्या दिशेने निघाली होती असं त्या ऑफिसरचं म्हणणं आहे. आता तो ऑफिसर कशाला खोटं बोलेल? बरं, ते राहू दे. तिची गाडी मिस झाली सोलापूरला, ते मान्य करतो मी. मग कोमल गोवा एअरपोर्टला कशी जाऊ शकते? तिला तर बंगलोरला जायचे होते ना. पुन्हा सोलापूर ते गोवा. किती उलट प्रवास आहे. त्यापेक्षा ती मुंबईला परत येऊ शकली असती. तर ती मुंबईत पण नाही. आता महेश गांगरून गेला. काय म्हणायचं आहे अबी? महेश खूप वेळाने विचार करून बोलला. एकच व्यक्ती 3 वेगवेगळ्या ठिकाणी, तेही एका दिवसात. कसं शक्य आहे? इथे कोणीतरी चुकते आहे. 3 पैकी एका ठिकाणी. बरोबर ना? महेश बोलला. नाही महेश, तिन्ही लोकेशन बरोबर आहेत. पहिलं बेंगलोर एअरपोर्ट, तिथली पॅसेंजर लिस्ट ती खरी आहे. नंतर ते रेल्वे पोलीस, त्यांनी तर तिला पाहिलं प्रत्यक्ष. आणि नंतर हा. त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे. मशीन चुका करत नाहीत. म्हणजे महेश, काहीतरी खूप मोठी गडबड आहे. 3 ठिकाणी एकच व्यक्ती. कोमल सावंत. बोलता बोलता अभि खिडकीजवळ गेला. कोमल सावंत. कोमल नक्की गेली तरी कुठे? काय झालं असेल कोमलला? कोणी अपहरण केलं असेल तिचं? पाहूया पुढील भागात. पाहायला विसरू नका. सूड भाग 4.